हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी. तर ह्या व्हिडिओचं फिल्मिंग मी संडेला केलं होतं, गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर अशी आहे माझी गुरुपौर्णिमेची पूजा. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आज मी कशी पूजा केलेली आहे. आजचा माझा स्वयंपाकसुद्धा रेडी आहे. मी आज असा पुलाव केलेला आहे, मिक्स व्हेजिटेबल पुलाव. छोले केलेले आहेत आणि पुऱ्या व्हायचे. पीठ मळून ठेवलं आहे, रवा घातला आहे, त्यामुळे भिजत असं जरा ठेवून दिलं आहे. आता थोड्या वेळाने मी पुऱ्या करायला घेईन, म्हणजे स्वयंपाक तर ऑलमोस्ट रेडी आहे माझा. आता तुम्ही मला देवाला नैवेद्य नाही ठेवला, तर मी आता देवाला नैवेद्य ठेवते. तर आज मी असं काही देवांसाठी पूजेला म्हणजे खास असा प्रसाद काही केलेला नाही आहे आत्ता तरी. आता सध्या मी दूध साखरेचाच नैवेद्य ठेवणार आहे, कारण का संध्याकाळी मला साईबाबांच्या मंदिरात जायचं आहे. तर मंदिरात जाताना मला बाबांसाठी काहीतरी गोडाचं घेऊन जायचं आहे, तर तेव्हाच मी संध्याकाळी तिथेसुद्धा प्रसाद ठेवेन. घरी जे काही गोड वस्तू करेन ती ठेवेन. अजून काही प्लॅन नाही केला आहे मी काय बनवणार आहे ते. सध्या तरी मी दूध साखरेचा नैवेद्य ठेवते देवाला. छोटंसं क्यूटचं असं लोटा आणि फुलपात्राचं असं सेट आहे. तर सध्या तरी देवांना दूध साखरेचा नैवेद्यच गोड घ्या म्हणून सांगते. संध्याकाळी मी काहीतरी पदार्थ बनवते. तर मैत्रिणींनो, आतापर्यंत तुम्ही गुरुपौर्णिमेचा ब्लॉग बघत होता. तर तो दिवस होता रविवारचा आणि आता हा दिवस आहे गुरुवारचा. असा 2 पार्टमध्ये आता हा व्हिडिओ झालेला आहे, कारण काही कारणास्तव मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांच्या मंदिरात जाता नाही आलं. तर आज गुरुवार आहे, म्हटलं गुरुवारच्या आजचा दिवसही बाबांचाच आहे. तर म्हटलं माझं जे काही उरलं होतं, जो काही प्रसाद वगैरे मी घेऊन जाणार होते बाबांसाठी, तर तो मी आज घेऊन जाईन. म्हणजे आज तरी मला नैवेद्य आणि बाबांचं दर्शन घेता येईल, कारण का गुरुपौर्णिमा आमची बाबांच्या दर्शनाशिवाय तर अपूर्णच राहिली. पण ठीक आहे, माझी घरातली पूजा वगैरे झाली आणि तसं सगळं व्यवस्थित झालं. मी दूध साखरेचाच नैवेद्य दाखवला, जसं तुम्ही पाहिलं. तर आज संध्याकाळी मी जाणार होते शिरा वगैरे घेऊन मंदिरामध्ये, पण मला नाही जाता आलं. तर आता आज गुरुवार आहे, त्यानिमित्ताने मी जाणार आहे बाबांच्या मंदिरात. तर आता मी शिरा बनवायला घेते प्रसादाचा. तर पहा, थोडासा डिफरंट आहे, बघा तुम्हाला आवडतो आहे का. पहा मी कसा करते शिरा.
तर शिरा करण्यासाठी नेहमी जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे. हा ट्रायप्लायचा टोप मी वापरला आहे शिरा करण्यासाठी. हा चांगल्या प्रमाणात जाड असतो, त्यामुळे शिरा व्यवस्थित खूप छान बनतो याच्यामध्ये. तूप चांगला तापलेला आहे. आता आपण त्यात घालूया साजूक तूप. साजूक तूपचं प्रमाण जरा जास्तच घ्यायचं आहे आपण, कारण का आपण प्रसादाचा शिरा बनवतो आहे. तर त्याचं प्रपोर्शन आपण 1 ते 1.25 वाटी रव्यासाठी 1 वाटी तूप असं घ्यायचं आहे. मी इथे अंदाजानेच घेत आहे. आता तूप चांगलं तापलं आहे, त्यामुळे मी त्यात आता रवा घालून घेते. साधारण 1 ते 1.25 वाटी रवा मी घेतलेला आहे. मी अंदाजानेच घेते, मी पहिलेच सांगितलं तुम्हाला. तर असा रवा घालून आपण त्याला चांगला खमंग भाजून घ्यायचा आहे. रवा जोपर्यंत चांगला खमंग असा भाजला जात नाही तोपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे. आता हा रवा बऱ्यापैकी भाजला गेला आहे, अजून पूर्णपणे भाजला गेलेला नाही आहे. आता ह्या स्टेजला आपण ह्यात घालणार आहोत 1.25 वाटी गव्हाचं पीठ. तर हाच वेगळा प्रकार मी तुम्हाला सांगत होते की ह्या शिऱ्यामध्ये मी घालणार आहे गव्हाचं पीठ. तर ह्याच्याने खूप छान टेक्स्चर येतं शिऱ्याला. तुम्ही पाहालच तयार झाल्यानंतर इतका खमंग आणि छान दिसतो, आणि त्या गव्हाच्या पिठाचा एक छान फ्लेवरसुद्धा येतो. आता गव्हाचं पीठ घातल्यानंतर परत पुन्हाच एकदा खूप चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. रवा जेवढा तुम्ही मंद आचेवर चांगला भाजाल ना, तेवढा शिरा तुमचा छान अगदी खमंग तयार होतो, आणि रवा चांगला फुलतो सुद्धा, आणि त्याला कलर आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं. तोंडाला कुठेच चिकटत नाही, अगदी मोकळा मोकळा असा शिरा तयार होतो तुमचा. आता गव्हाचं पीठ घातल्यानंतर चांगलं भाजून घ्यायचं आहे, आणि परत एकदा 1 चमचाभर तरी तूप परत वरून घालायचं आहे, म्हणजे जे पीठ आपण घातलेलं आहे ते सुद्धा खमंग भाजून निघतं. तर तुम्ही पाहू शकता रव्याला अगदी छान कलर आलेला आहे, आणि खमंग असा सुवास पसरलेला आहे पूर्ण घरभर. अगदी शेजाऱ्यांनी कळेल की काहीतरी गोड पदार्थ बनतोय. अगदी गोड टाकायचा आधीपासूनच छान खमंग वास पसरलेला आहे. पहा, आणि छान रव्याला असं छान तेल सुटलेलं आहे, तूप वेगळं होतं आहे. आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूटचे तुकडे करून ठेवलेले आहेत ना, ते घालून घेऊया, म्हणजे ते सुद्धा रव्यासोबत भाजले जातील. तर ह्या मी चारोळ्या भिजत घातल्या होत्या काही तास, त्या घालणार आहे मी रव्यामध्ये. रवा भाजत असतानाच हे सगळे जिन्नस घालायचे आपल्याला. थोडे बदामाचे काप, थोडे काजू आणि मनुके. काजू घालून घेऊया. थोडे काजू आणि बदामाचे स्लायसेस मी गार्निशिंगसाठी बाजूला ठेवणार आहे. बदाम घालून घेऊया. आता हे सगळं ह्याच्यासोबतच चांगलं रव्यासोबतच भाजलं जाईल. आता मी यात थोडे मनुकेसुद्धा घालून घेते. आता रवा चांगला भाजून झालेला आहे. आता मी यात घालणार आहे गरम केलेलं दूध. दूध घातल्यानंतर
वाफ फुकट नाही जाऊन द्यायची आहे. तर रवा आपला चांगला शिजतो. आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे हा रवा, कारण का आपण आता फक्त दूधच नाही तर गरम पाणीसुद्धा घालणार. रवा चांगला फुलेल इतकं पाणी घालायचं आहे गरम, आणि गरम पाणीच वापरायचं आहे आपल्याला, तरच रवा चांगला फुलतो आणि असा व्यवस्थित ढवळून ढवळून रवा करायचा. आता ह्या शिऱ्यामध्ये मी साखरेऐवजी गूळ घालणार आहे. हा पावडर्ड गूळ आहे, तर गुळाची पावडर घालून मी हा शिरा बनवणार आहे. त्यामुळे शिऱ्याला समस्त चॉकलेटी रंग पण येईल आणि साखरेपेक्षा गुळ बरा ना कधीही, त्यामुळे मी गुळाचा शिरा बनवणार आहे. तर तुम्हाला जितकं गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही गोड घाला. साखरेपेक्षा गूळ कमी गोड असतो, त्यामुळे गुळाचं प्रमाण थोडं जास्तच घालावं लागतं. आता परत एकदा चांगलं ढवळून घेऊया. हा गूळ चांगला रव्यामध्ये एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे सगळं चांगलं मस्त एकजीव झालं, त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे, कारण गूळसुद्धा पातळ होणार आणि त्याच्यामध्ये हा रवा शिजणार आहे. त्याच्यावर झाकण ठेवून आपण चांगलं शिजून देऊया रवा. आता 5 ते 6 मिनिट मंद आचेवर मी रवा चांगला शिजू दिला. पहा, 5-6 मिनिटानंतर झाकण खुलल्यावर रव्याला किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि किती मोकळा मोकळा आणि फुललेला रवा झालेला आहे आपला. आणि गुळामुळे त्याला रंगही अगदी सुरेख आलेला आहे. असा शिऱ्याचा नैवेद्य मी पहिले तर घरातल्या देवांना ठेवलेला आहे. आता मला साईबाबांच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे शिऱ्याचा प्रसाद घेऊन. तिकडे आता आरतीची वेळ झाली असेल तर हा प्रसाद म्हणजे सगळ्यांनाच मला तिथे वाटता येईल याच्याने मी एका मोठ्या डब्यात पॅक करून घेऊन जाते. तर हा प्रसादाचा शिरा घेऊन मी मंदिरात गेले, पण मला तिथे त्यांनी फिल्मिंग करायला मनाई केली, त्यामुळे मी पुढचं फिल्मिंग करू शकले नाही. तर मी माझा ब्लॉगचा इथेच एंड करते. तर कसा वाटला माझा हटके प्रसादाचा शिरा, तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा. थँक्यू.